मित्र हो, पुन्हा एकदा तुम्हा अवघ्यांना नमस्कार. फेसबुक लाईव्हच्या दुर्गविधानम हा कार्यक्रम ऐकण्या पाहण्यासाठी जमलेल्या तुम्हा अवघ्या दुर्गप्रेमींचं मी मनापासून स्वागत करतो. ओंकार आरोप आणि स्वप्नील खोत या दोघांचेही मी पुन्हा एकदा आभार मानतो. गेल्या वेळच्या कार्यक्रमात सांगण्यासारखं बरंच काही होतं, मात्र वेळ काहीसा कमी पडला असं मला वाटून गेलं. त्यातून कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि रामचंद्र पंत अमात्यांचं आज्ञापत्र या दोन मूलगामी विषयाला फारसा स्पर्शही करता आला नाही. दुर्गशास्त्र या विषयाचा आपल्याकडे जो वारसा आहे त्याचे हे दोन ग्रंथ म्हणजे अर्थशास्त्र आणि आज्ञापत्र हे दोन ग्रंथ म्हणजे सेतुबंधाची दोन टोकं आहेत आणि त्याचं विश्लेषण केल्याशिवाय हा विषय पूर्ण होऊच शकत नाही. आजचं हे जे सत्र आहे हे त्यासाठीच आहे. विषयाला सुरुवात करूया आपण. काहीसं एक सूत्र गेल्या सेशन झालं त्याची एक री ओढून आपल्याला हे सूत्र घ्यायचं. गेल्या वेळेला आपण दुर्गांच्या विषयीच्या किंवा दुर्गशास्त्राविषयीच्या लिखित साधनांचा केला होता, उल्लेख केला होता. तर तिथून आपण हे सूत्र पुन्हा जोडतोय. तर ही कथा, त्या लिखित साधनांची कथा ही वेदकाळापासून सुरू होते. या कालखंडातल्या दुर्गांची माहिती करून घेण्यासाठी वेद ही केवळ हीच उपलब्ध लिखित साधन आहेत. श्रुती असं जरी आपण त्यांना म्हटलं, श्रुती म्हणजे ऐकून माहीत झालेलं, ऐकून पाठांतर करून ते पुढच्या पिढ्यापर्यंत गेलेलं, असं जरी त्यांना आपण म्हटलं वेदांना, तरी आजच्या परिभाषेत जवळजवळ लिखित स्वरूपात असलेली ती एकमेव अशी साधना आहेत असं आपण म्हणूया. किंबहुना दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जोपर्यंत सिंधू संस्कृतीची जी लिपी आहे त्या लिपीचा उलगडा होत नाही आणि त्याच्यामधून दुर्गांच्या संबंधी असलीच तर कदाचित माहिती जोपर्यंत आपल्याला उपलब्ध होत नाही तोवर वेद हेच इतिहासाच्या उगम काळातील दुर्गांसंबंधीची जी माहिती आहे ती माहिती देणारी साधनं ठरतात. वेदांच्या मध्ये दुर्गांच्या बांधणीबद्दल, त्यांच्या वेढ्यांच्या बद्दल आणि त्यांच्या विनाशाच्या बद्दल अनेक उल्लेख आलेले आहेत. ऋग्वेदाच्या अनेक ऋचांच्या मध्ये पुर हा शब्द अनेकदा आढळतो. पुर याचा अर्थ शहर, नगर. मात्र इथे जो रेफरन्स आहे, इथे जो संदर्भ आपल्याला घ्यायचा आहे तो संदर्भ दुर्ग किंवा तटबंदी असलेलं नगर अथवा गढी अशा अर्थाने वापरला गेलेला आहे. इंद्र जो आहे, देवांचा राजा आपण ज्याला म्हणतो मायथॉलॉजीप्रमाणे, तर इंद्र हा वैदिक साहित्यातला देवसेनापती आहे. त्याने असुरांच्या पुरांचा जो विनाश केला त्याच्याविषयी ऋग्वेदातल्या अनेक ऋचांच्या मध्ये ते वर्णन उत्कटतेने प्रकट झालेलं आहे. इंद्राचा उल्लेख पुरंदर्भ किंवा पुरांदर्भ म्हणजे पुरांचा विनाश करणारा, पुरांचा भेद करणारा अशा अनेक विशेषणांनी केलेला आहे. असुरांच्या पुरांचा नाश करण्यासाठी इंद्राला विनवणी करणारी, त्याला साकडं घालणारी अनेक सूक्त वेदांच्या मध्ये आहेत. एक ऋचा म्हणते की देवमित्रांसाठी म्हणजे देवांचा जो गट आहे, देवांचे जे मित्र आहेत त्या मित्रांच्यासाठी दुर्गांचा विनाश करणाऱ्या इंद्राचे सामाने अर्चन करा, त्याचं पूजन करा. सामवेदातल्या ऋचा गाऊन
दुर्गांचा विनाश करण्यासाठी त्या वज्रपाणी इंद्राची, ज्याच्या हाती वज्र आहे, अशा इंद्राची तुम्ही स्तवन गा, स्तवन म्हणा. दुसरी एक ऋचा म्हणते की शतम अश्ममयी नाम पुराम इंद्रो व्यासत दिवो दासाय दासुषे. म्हणजे 100 अश्ममयी म्हणजे दगडाने बनलेली 100 पुर, 100 किल्ले, 100 दुर्ग इंद्राने दिवोदासाला दिले, जिंकून दिले. अर्थ असा, यातनं घ्यायचा अर्थ असा की 100 पुरं म्हणजे दुर्गरूप शहर किंवा दुर्गरूप नगर वसवून ती नांदती करण्या एवढी संपन्न अशी समाजव्यवस्था त्या काळामध्ये, समाजव्यवस्था म्हणूया त्याला, राज्यव्यवस्था म्हणूया, त्या काळामध्ये अस्तित्वात होती. अश्ममयी म्हणजे दगडांनी बांधलेली. तसाच दुसरा एक उल्लेख आहे शारदीय, म्हणजे बहुधा शरद ऋतूमध्ये निवास करण्यास निर्मिलेले. हा केवळ अंदाज आहे की हा त्याचा असा अर्थ असू शकेल. किंबहुना बहुधा शरद ऋतूमध्ये हिमालयीन भागामध्ये नद्यांना जे पूर येतात त्या पुरापासून रक्षण करण्यासाठी निर्माण केले गेलेले प्रासाद, असाही कदाचित याचा सुप्तार्थ असू शकतो. या प्रकारच्या दुर्गांचा उल्लेख वेदवाङ्मयामध्ये सापडतो. शतभुजी दुर्गांचे उल्लेखही आपल्याला इथे सापडतात. इथे भुजा याचा अर्थ हात नव्हे, तर आजच्या परिभाषेत आपण ज्याला बुरुज म्हणतो, किल्ला, गड, ह्याच्याशी थेट नातं सांगणारा हा शब्द आहे, जो आपल्या तुमच्या आमच्या खूप छान ओळखीचा आहे, बुरुज. तर इथे भुजा याचा अर्थ बाहू किंवा आजच्या परिभाषेमध्ये बुरुज असा घ्यायला हवा. शिल्पशास्त्रामध्ये एक जयपृच्छा नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये शतभुज दुर्गांची नावं दिलेली आहेत. 100 भुजा म्हणजे 100 बुरुज असलेल्या दुर्गांची नावं दिलेली आहेत. किंबहुना त्या ग्रंथामध्ये दर 4 बुरुजानंतर 4 बुरुज वाढवून नंतर त्याचं नामकरण केलं जातं, की 108 बुरुजांचा जो दुर्ग असेल त्याचं हे नाव, 112 बुरुजांचा असेल त्याचं हे नाव. अशा पद्धतीने त्यांनी तिथे क्रमवारी दिलेली आहे. पाणिनीचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विख्यात व्याकरणकार म्हणून. त्याच्या मते त्यानेही दुर्गांच्या विषयी उल्लेख केलेले आहे. हा आहे तो कौटिल्याच्या अगोदर 1-2 शतकं असा याचा साधारण कालखंड मानला जातो. तर त्याच्या मते दुर्ग, तटबंदी, खंदक, द्वार, महाद्वार, बुरुज अशांनी युक्त असलेली अनेक शहरं त्या काळी अस्तित्वात होती. जसा जसा काळ पुढे सरकत राहिला, जसा जसा काळ लोटत राहिला, प्रगतीसुद्धा तशीच होत गेली. साहजिक आहे, ते काही तिथेच्या तिथे थांबलेलं नव्हतं, स्टँडस्टिल नव्हतं. याच गोष्टीतून अधिकाधिक संरक्षणाची गरज भासायला लागली. प्रगती होती. मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की भय हे प्रगतीचं मूळ आहे. जोपर्यंत भीती ज्या क्षणाला भीती तुमच्या मनातनं नष्ट होईल त्या क्षणी मानवजात थांबेल. आज जे काही चाललं आहे कोरोनाचं, ह्या भयापोटी अनेक गोष्टी वेगळ्या होत आहेत. त्याच्यावरची लस, कारण ते हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. हे भय जर नष्ट झालं तर माणसाची प्रगती थांबेल. त्याच्यामुळे जशी जशी माणसाची प्रगती होत गेली तसं तसं काळ पुढे सरकत राहिला. त्याच्यातून संरक्षणाची गरज भासायला लागली आणि त्याच्यामुळे संरक्षणाचं एकमेव साधन दुर्ग. त्याच्यामुळे दुर्गशास्त्रातही नवीन नवीन रचना होत राहिल्या. ही जी संक्रमणाची अवस्था आहे, या संक्रमणाच्या अवस्थेतून दुर्गांचे अनेकानेक प्रकार जन्माला आले. उदाहरणच द्यायचं झालं तर धनुर्वेदाचं आपण उदाहरण घेऊया. धनुर्वेद ही यजुर्वेदाची एक शाखा आहे. त्या धनुर्वेदाच्या 7 उपशाखा आहेत.
ऋषींची नावं आहेत त्याला. वसिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, भारद्वाज आहेत, जमदग्नी आहेत, वैशंपायन आहेत, शारंगधर आहेत आणि औशनस, अशी ही 7 ऋषींच्या नावाचे धनुर्वेद आहेत. त्याच्यापैकी जो औशनस धनुर्वेद आहे, औशनस ऋषींनी लिहिलेला, त्या धनुर्वेदामध्ये 6 निरनिराळ्या प्रकारच्या दुर्गांची लक्षणं आणि नावं त्यांनी सांगितलेली आहेत. विचार करा, ती म्हणजे धन्वदुर्ग किंवा वाळवंटातला दुर्ग, महिदुर्ग जमिनीवरचा दुर्ग, जमिनीवर रचलेला दुर्ग, जलदुर्ग म्हणजे पाण्यात असलेला दुर्ग किंवा काही बाजूंनी पाण्यानं वेढलेला दुर्ग म्हणूया आपण त्याला. वनदुर्ग म्हणजे दुर्लम दुर्लंघ्य अशा घनगच्च घनदाट अरण्यानं वेढलेला असा दुर्ग. बलदुर्ग नावाचा अजून एक दुर्ग त्यांनी सांगितलं आहे. बलदुर्ग म्हणजे अतिशय पराक्रमी शक्तिमान अशा योद्ध्यांनी बनलेला किंवा निवास केलेला असा हा दुर्ग. आणि शेवटचा ऑब्व्हियसली गिरिदुर्ग आहे, जो सर्वोत्तम प्रकार आहे, जो आरोहणास आणि आक्रमणास, आरोहणास म्हणजे चढायला आणि आक्रमण करायला अतिशय दुर्धर, अतिशय कठीण, शरवर्षावाच्याही कक्षेबाहेरचा, बाणांच्या फेकीच्या बाहेरचा असतो गिरिदुर्ग, कारण उंचावर असतात, डोंगरात रचलेले, आणि सर्व गुणांनी युक्त असा पर्वतदुर्ग असं ते त्याला म्हणतात. आणि तोच सर्व दुर्गांच्या मध्ये अधिक श्रेयस्कर असं औशनसांचं म्हणणं आहे. दुरारोहम परेधुरम शरपातस्य गोचरात सर्वसंपत्तिमायुक्तम दुर्गम स्यात् पर्वतम श्रियेत. ह्या अशा उल्लेखावरून उपनिषद काळातील दुर्गांच्या प्रगत अवस्थेचे उदाहरण द्यायचं झालं म्हणून मी हे सांगितलं. यातून इन्फरन्स काय काढायचं आहे, यातनं संदर्भ काय काढायचा आहे की दुर्गांची प्रगतावस्था कुठल्या पातळीवर त्या काळात देखील होती, कारण ती गरजेची वस्तू होती. त्याच्याशिवाय राजाचं, कारण राजसंस्था अस्तित्वात होती आणि प्रजेचं अस्तित्व कठीण होतं. त्याच्यामुळे या प्रगत अवस्थेचा आपल्याला नेटका अंदाज येतो. स्मृतिकार जे आहेत त्याच्यामध्ये नारद आहे, विष्णुस्मृती आहे, याज्ञवल्क्यांची स्मृती आहे, मनुस्मृती, हे जे स्मृतिकार आहेत त्यांनी देखील दुर्ग हा विषय सोदाहरण आणि उत्तम प्रकारे मांडलेला आहे. त्यांनी त्या दुर्गांची लक्षणं सांगितलेली आहेत, त्या दुर्गांचे उपयोग सांगितलेले आहेत, त्या दुर्गांचे प्रकार सांगितलेले आहेत, आणि हे सगळं विचार करण्याजोगं आहे. बोधायन आणि आपस्तंभ धर्मसूत्र आणि याज्ञवल्क्य, विष्णू, बृहस्पती, नारद आणि मनु या सगळ्या स्मृतिकारांनी ही काही नावं दुर्गांचे अनेकविध प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत, त्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. निर्विवाद आहे की दुर्ग ही संकल्पना अतिशय प्राचीन आहे, प्रश्नच नाही. म्हणजे हे केवळ ऐकीव माहितीवर आधार, तर पुरातत्वदृष्ट्या जी उत्खननं झालेत, गेल्या वेळेला आपण म्हटलं तसं हडप्पा मोहिंजोदडो 5,500 वर्षांपूर्वीचे, 5,500 वर्षांपूर्वीचे ही जी शहरं आहेत हे भारतातले सगळ्यात प्राचीन दुर्ग आहेत. त्याच्यामुळे दुर्ग ही संकल्पना अतिप्राचीन कुणाची अडकाठी नसावी. बरं, ही जी दुर्ग संकल्पना आहे ती भारताची निराशी आहे का? नाही, ही जागतिक संकल्पना आहे. जगातल्या सगळ्या संस्कृतींनी एकमेकांकडनं काही ना काही घेतलं किंवा एकमेकांना काही ना काही दिलं. भाषा, अर्थ आणि कला हे कुठल्याही संस्कृतीचे 3 अतिशय महत्त्वाचे असे पैलू असतात. कालांतराने जशी प्रगती होत गेली मग त्याच्यामध्ये वंश आले, त्याच्यामध्ये व्यापार आला, त्याच्यामध्ये धर्म आला, त्याच्यामध्ये राजनीती आली, त्याच्यामध्ये युद्धशास्त्र आलं, शस्त्र आली, समाज व्यवस्था आली, समाज रचना आली आणि साहित्य
असे अनेक बरे वाईट म्हणूया आपण त्याला प्रवाह येऊन त्या मोठ्या नदाला मिळत गेले, त्याच्यामध्ये मिसळत गेले. अवघ्या जगाच्या संस्कृतीचं वाहतं जे पात्र आहे असं आपण म्हणूया, तर हे पात्र त्याच्यामुळे अधिकाधिक विस्तारत गेलं, संपन्न होत राहिलं. याच कारणांच्यामुळे या सगळ्या संस्कृतींच्या बांधकामामध्ये अधिकाधिक बाबतीत साम्य आढळतं. गेल्या वेळेला मी एक बोललो होतो, तुम्हाला आठवतं की नाही माहीत नाही, पण जगाच्या दोन ध्रुवावर राहणारी समकालीन माणसं एकाच पद्धतीने एखाद्या गोष्टीचा एकाच पद्धतीने विचार करत असतात. हे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने प्रूव्ह झालेलं, काय म्हणूया त्याला, प्रूव्ह झालेलं हे एक स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे जेव्हा दुर्ग ही संकल्पना जगभरात विकसित होत राहत होती, त्यावेळेला अनेक गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये म्हणजे युरोपीय दुर्गांच्या, आफ्रिकन दुर्गांच्या, दक्षिण अमेरिकेत किंवा अमेरिकेत असलेल्या दुर्गांच्या अनेक रचना, मूलभूत संकल्पनांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं साम्य जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला आढळतं. दुर्ग वास्तुशास्त्र जे आहे, वास्तुशास्त्र म्हणजे उत्तर पूर्व दक्षिण पूर्व हे नव्हे, तर शिल्पशास्त्र म्हणूया आपण किंवा दुर्गशास्त्र म्हणूया, ते याच्या या प्रगतीच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या देशांच्या मधलं वेगवेगळं हवामान असेल, तिथली नैसर्गिक साधन संपत्ती असेल, त्याची विविधता असेल, त्याची उपलब्धता असेल आणि त्या त्या राष्ट्राचा भूगोल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याच्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. पण भूगोलाचा जर अभ्यास नसेल तर दुर्गांचा अभ्यास तुम्ही नाही करू शकत, किंबहुना त्या दुर्गांचं महत्त्व तुमच्या ध्यानी त्या पद्धतीने येत नाही. त्याच्यामुळे भूगोल हा त्या इतिहासावर, तिथल्या राष्ट्राच्या, त्या भागाच्या इतिहासावर थेट परिणाम करत असतो. त्याच्यामुळे त्या त्या राष्ट्राचा भूगोल म्हणूया आपण आणि त्याच्यावर अवलंबून असणारं त्या त्या राष्ट्राचं आणि पर्यायानं तिथल्या समाजाचं चारित्र्य, या बाह्यता भिन्न दिसणाऱ्या घटकांचा एकत्रित परिणाम तुम्हाला दिसून येतो. मात्र हे असं जरी असलं तरी पण दुर्गस्थापत्याची प्रगती हे सगळ्यांचंच, या साऱ्या संस्कृतींचं समान सूत्र होतं. आपल्या भारताचा विचार करायचा झाला तर सिंधू संस्कृतीतलं किंवा हडप्पा संस्कृती म्हणूया आपण त्याला, वारसा सांगणारी जी स्थळं आहेत त्याच्यामध्ये बाणावली आहे, लोथल आहे, बेट द्वारका आहे, कालीबंगन आहे, धोलावीरा आहे, राखीगढी आहे, याच्यासारखी अनेक शहरांची तटबंदी, ही सगळी तटबंदीने युक्त असलेली शहरं आहेत, फोर्टिफाईड सिटीज आहेत. ह्यासारख्या अनेक शहरांची तटबंदी ख्रिस्तपूर्व 3500 ते 1800 म्हणजे 5500 ते 3800 वर्ष इतकी प्राचीन आहे. या सगळ्या दुर्गांची मूळ संकल्पना तशीच आहे. मूळ संकल्पना म्हणजे काय बेसिकली, तर ही सगळी ही ज्याला डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर्स आपण म्हणतो तशी ही स्ट्रक्चर्स आहेत. डिफेन्स किंवा संरक्षण ही दुर्गांची मूलभूत संकल्पना आहे. आक्रमण ही दुर्गांची संकल्पना नाही, संरक्षण हीच दुर्गांची मूलभूत संकल्पना आहे. त्याच्यामुळे ही सगळी संकल्पना जशी होती तशीच राहिली, मात्र स्थानिक आणि क्षेत्रीय वैशिष्ट्य जी काही होती, मगाशी मी म्हटलं तसं हवामान असेल, म्हणजे आता आपण बघूया तर दक्षिणेतले काही दुर्ग असतील, प्रांजलवाग अथवा रविवारी तुमच्याशी बोलणार आहे या विषयावर, तर दक्षिणेतले काही दुर्ग असतील, त्यांची रचना, कारण तिथे जे आहे ते ग्रॅनाईटने बनलेले, कारण रॉ मटेरियल ते आहे. उत्तरेतले जे दुर्ग आहेत गंगेच्या खोऱ्यातले, हे सगळे दुर्ग तुम्हाला दिसतात हे सँडस्टोनने बनलेले आहेत, कारण ते मटेरियल तिथे अवेलेबल आहे. तिथे बसॉल्ट नाही, महाराष्ट्रामध्ये बसॉल्ट विपुल प्रमाणात आहे. त्याच्यामुळे इथले सगळे दुर्ग जे आहेत त्याच्यासाठी त्यांनी ते बनवलेलं आहे. विदर्भामधले काही जे दुर्ग आहेत ते मातीच्या तटबंदीचे किंवा विटांच्या तटबंदीचे होते, त्याच्यामुळे ते नष्ट झालेले आहेत. वाकाटकांच्या काळातले असायलाच हवे. ह्या माणसांनी प्रचंड भूभागावर वाकाटकांनी साम्राज्य गाजवलेलं आहे, पण त्यांचे जेवढे अवशेष मिळायला हवेत तेवढे मिळत नाही, कारण त्यांचे जे म्हणजे त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं
ते विदर्भामध्ये, त्याच्यामुळे तिथे जे त्यांचे अवशेष सापडत आहेत ते विटांच्या बांधकामाचे तुम्हाला सापडत आहेत. हा क्षेत्रीय वैशिष्ट्य आहे. तर त्याच्याप्रमाणे मग जसं क्षेत्रीय वैशिष्ट्य आहे त्याच्याप्रमाणे मग त्यांनी त्याच्यात फेरबदल करत गेले. संकल्पनांच्या मध्ये आकार बदलले, रंग बदलले, रूप बदलली. युद्ध हा जो प्रकार आहे, आता मी म्हटलं तसं की डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर जर असेल तर त्याचा थेट सामना किंवा त्याला नेहमी युद्धाला तोंड देण्यासाठी म्हणून ती वास्तू बनवलेली असते. त्याच्यामुळे युद्ध आता पुराणकालीन विचार करायचा झाला, बुद्धपूर्व काळाचा विचार करायचा झाला तर रामायण आणि महाभारतांच्या सारख्या पुराणांचा युद्ध हा मुख्य केंद्रीय विषय आहे. याच कारणांच्यामुळे लष्करी बांधकामं, त्यांच्या मागच्या रूढ असलेल्या कल्पना, त्यांच्याबद्दलची त्या काळामध्ये असलेली समज, त्यांचा त्या वास्तूंचा होणारा उपयोग याचा मागोवा तुम्हाला ह्या रामायण महाभारतांसारख्या पुराण वाचताना तुम्हाला घेता येतो. पुराण नको म्हणूया त्याला, आपण इतिहास म्हणूया. इतिहास वाचताना आपल्याला सहज घेता येतो. या दोन्ही लिखाणांच्या मध्ये, या दोन्ही स्त्रोतांच्या मध्ये दुर्गांची अतिशय उत्तम अशी वर्णनं आलेली आहेत. दुर्गांच्या उपयोगांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची वर्णनं ठाई ठाई तुम्हाला आढळतात. लिखित साहित्यामध्ये पुराणं आहेत, काव्य आहेत, नाटकं आहेत. यांच्यामधूनही लष्करी बांधकामांचं आणि राजकीय त्यांच्याशी निगडीत असलेल्या राजकीय नीतितत्वांचे उल्लेख आपल्याला ठाई ठाई आढळतात. बुद्ध काळामध्ये गांधारापासून म्हणजे नॉर्थ ईस्ट अफगाणिस्तानापासून ते मगधापर्यंत म्हणजे गंगेच्या मुखापर्यंत पसरलेला हा जो अफाट प्रदेश आहे किंवा सिंधूचं खोर, तिथपासून ते गंगेच्या मुखापर्यंत असलेल्या सुपीक प्रदेशात नांदणारी जी 16 महाजनपदांचे उल्लेख आहेत. जनपदांच्या विषयी आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्र वाचतो ही महाजनपद आहेत. तर त्या महाजनपदामध्ये राजकीय कुरबुरी त्या काळामध्ये सुरू होत्या जेव्हा बुद्धाचा जन्म होत होता त्यावेळेला. त्याच्यामुळे राजकीय आणि सामाजिक असुरक्षितता वातावरण होतं. आणि ही जी सामाजिक आणि राजकीय असुरक्षितता होती त्याचं पर्यवसान कशात झालं तर संरक्षणात्मक बांधकाम आणि आक्रमणाच्या नवीन नवीन कल्पनांचा उगम आणि त्यांची उत्क्रांती, त्यांचं संक्रमण होण्यामध्ये झालेलं तुम्हाला दिसतं. पुरातत्वीय जी उत्खननं झाली आहेत याच्यापैकी काही साईट्सना, बहुतेक सगळ्याच साईट्सनं झाले, काही साईट्सनं कशाला, तर या सगळ्या महाजनपदांच्या राजधान्या दुर्गरूप होत्या हे स्पष्ट झालेलं आहे. अंगुत्तर निकाय नावाचं बौद्ध धर्मग्रंथ आहे. त्या धर्मग्रंथामध्ये या 16 महाजनपदांचा किंवा यांना आपण रिपब्लिक्स म्हणूया, स्वायत्त गणराज्य असं आपण ह्यांना म्हणू, उल्लेख आढळतो. त्यात अंग आहे, मगध आहे, काशी आहे, कोसल आहे, विज्ज आहे, मल्ल आहे, चेदी आहे, विदेह, कुरु, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कांबोज या 16 गणराज्यांचे उल्लेख अंगुत्तर निकायामध्ये सापडतात. अंगदेशाची म्हणजे कर्ण जो होता आपला, त्या कर्णाची राजधानी, अंगदेशाची राजधानी चंपानगर किंवा मालिनी नगर. हे शहर अतिशय भक्कम अशा तटबंदीने युक्त असलेला दुर्ग होता. मगधांची प्राचीन राजधानी गिरिव्रज, नावातच गिरी आहे, किंवा राजगृह हा 5 डोंगरांनी वेढलेला अभेद्य असा गिरिदुर्ग होता. काशी राज्याची बनारस ही राजधानी 12 योजन घेराचा बलशाली दुर्ग होता. कोसलांची कपिलवस्तू आणि साकेत अशा 2 राजधान्या आहेत. त्या दोन्ही राजधान्या दुर्गरूप होत्या. ही सगळ्या महाजनपदांच्या राजधान्या आहेत. लिच्छवींची वैशाली आहे. ही राजधानी तटबंदीच्या 3 स्तरांनी, 3 वेगवेगळ्या तटबंदींनी, 3 एकामागे एक असलेल्या 3 तटबंदींनी बंदिस्त होती. निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज होते. बुरुजांनी बंदिस्त असलेल्या कमानी होत्या. बुरुजांनी बंदिस्त म्हणजे 2 बाजूला बुरुज आणि मध्ये कमान असलेल्या उंच उंच स्तंभांनी नटलेले प्रासाद होते.
मोठाली सभागृह होती, सभागार होती. महावास्तू जातक नावाचं बौद्ध साहित्यामध्ये एक जातक आहे. त्याच्या म्हणण्यानुसार इंद्राच्या अमरावतीला, म्हणजे इंद्राची जी राजधानी आहे अमरावती, त्या अमरावतीलाही लाजवेल अशी ही लिच्छवींची वैशाली ही नगरी होती. मल्ल देशाची कुशीनगर ही राजधानी, तीही दुर्गरूप होती. चेदीराज शिशुपालाची राजधानी, गंडकीच्या तीरावरची शुक्तिमतीपूर ही राजधानीही तटबंदीनं वेढलेली होती. सहाजती आणि त्रिपुरी ही त्यांच्या राज्यातली 2 भक्कम शहरं तटबंदीनं युक्त होती. हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ कुरूंच्या ह्या 2 राजधान्या, त्याच्याविषयी महाभारतामध्ये उत्तम वर्णनं आहेत की ते दुर्ग कुठल्या पद्धतीचे होते, त्यांच्या दुर्गमतेचे, त्यांच्या तटबंदीचे उल्लेख हवे तेवढे तुम्हाला महाभारतात सापडतात. दृषद्वती नदीच्या तीरावरची पांचालांची राजधानी कांपिल्य नगरी आणि मत्स्य म्हणजे विराट, जिथे पांडव अज्ञातवासामध्ये राहिली होते, त्यांची विराट नगरी, या दोन्ही राजधान्या अतिबलाढ्य दुर्ग म्हणून गणल्या जात होत्या. शूरसेनांची मथुरा ही राजधानी, मालवांची उज्जैन ही राजधानी, अश्मकांची माहिष्मती, या सगळ्या प्राचीन अतिप्राचीन राजधान्या या दुर्गरूप होत्या. गांधार म्हणजे शकुनी, गांधारीचा देश, अफगाणिस्तान मी म्हटलं मगाशी, उत्तर पूर्व नव्हे, उत्तर पश्चिम अफगाणिस्तान. मद्र शल्याची राजधानी, सव्वीर ही सगळी बलाढ्य बलिष्ठ असलेली जनपदं होती. गांधारांची राजधानी तक्षशिला, मद्रांची शाकल नगरी, सव्वीरांची रवरुका, या सगळ्या राजधान्या भक्कम दुर्गांचं रूप लिहिलेल्या होत्या. उत्तर पांचाल त्यांची अहिच्छत्र ही राजधानी, तिच्या अतिशय दुर्लंघ्य अशा तटबंदीसाठी प्रसिद्ध होती. उत्खननात सापडली तिथे एक पांडुदुर्ग नावाचा दुर्ग सापडला आहे एक्सकॅव्हेशन्समध्ये, आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन्समध्ये. तर त्या दुर्गाला 36 बुरुज आहेत. हे सगळं मी जे सांगतोय हे बुद्धाच्याही अगोदर कमीत कमी 350-400 वर्ष इतकं प्राचीन आहे. महाभारताच्या काळामध्ये हे अस्तित्वात असलेलं ही सगळी शहरं, या सगळ्या राजधान्या आणि हे सगळे दुर्ग आहेत. कोसल रामाची नगरी, कोसलांचं जे राज्य आहे ते, तर ती त्यांची राजधानी कुठली, तर अयोध्या. अयोध्या ही राजधानी अतिशय प्रगत, म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये अयोध्येविषयी अतिशय डिटेल्ड वर्णन तुम्हाला सापडतं. चिनाब नदीच्या खोऱ्यातला जो एक भाग आहे चिनाब आणि रावीच्या मधला, तर अंबष्ठ देश असं त्याला म्हणतात. तर अंबष्ठ देश तिथल्या दुर्गांच्यासाठी प्रसिद्ध होता. हा जो कालखंड आहे, आत्ता मी जो बोललो तो कालखंड, हा कालखंडामध्ये या ज्या संस्कृती आहेत त्या कालखंडातनं जाणाऱ्या त्यांचे संबंध, व्यापारी संबंध विदेशांशीही होते. या म्हणजे जेव्हा व्यापार होतो तेव्हा पैशाच्या थैल्या घेणं देणं हे सुरू होतं. पण हे केवळ तितकंच असतं का, तर पैशांच्या थैल्यांच्या बरोबर देखील, चलनाच्या बरोबर देखील सांस्कृतिक म्हणा, राजकीय म्हणा, लष्करी म्हणा, कल्पना ज्या असतात त्यांचे आणि त्यांच्या फिलॉसॉफीजचे, त्यांच्या तत्त्वज्ञानाचे पेटारेच म्हणूया आपण ना, तेही दिले आणि घेतले जात असतात. याचा परिणाम ही जी कल्चरल देणघेण आहे, लेनदेन आहे, त्याचा परिणाम दुर्गस्थापत्यावर निश्चितच झालेला असला पाहिजे. पाटलीपुत्र नंतरचा कालखंड आपण पाहतोय. आता इथून थोडासा आपला विषय आजचा सुरू होता. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची विख्यात राजधानी आहे. तिचं जे दुर्गरूप होतं त्या राजधानीचं, त्या दुर्गरूपाचं वर्णन समकालीन जे परकीय प्रवासी आले होते भारतामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याचं ती वर्णनं ही तत्कालीन प्रगत त्या दुर्गशास्त्राचं किंवा दुर्गशास्त्राच्या प्रगत रूपाचं वर्णन करतात.
पाटलीपुत्राचं जे काही उत्खनन झालेलं आहे आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये दुर्गातील नगरांचं किंवा तटबंदीयुक्त शहरांचं जे वर्णन आहे त्याच्यात कमालीचं साम्य तुम्हाला आढळतं. मिनांडर नावाचा ग्रीक राजा होता, बॅक्ट्रियन ग्रीक राजा होता, जो आता मी म्हटलं गांधार देशामध्ये त्या सरहद्दीवर त्याचं राज्य होतं अलेक्झांडरच्या नंतरचं. तर त्याचा वकील मॅगॅस्थेनिस, ऐकलं असेल शाळेत आपण हे नाव अगदी सुरुवातीच्या काळात ऐकतो की मॅगॅस्थेनिस नावाचा एक वकील, ग्रीक वकील चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये ग्रीकांचा वकील म्हणून तो हजर असायचा. तर त्याने त्या शहराचं वर्णन केलेलं आहे. तर तो म्हणतो की हे शहर 9.5 मैल लांब, त्याने लीग्ज असा शब्दप्रयोग केलेला आहे, पण त्याचं मैलामध्ये अंतर जर मोजलं तर साधारण 9.5 मैल लांब आणि 1.5 मैल रुंद असं हे पाटलीपुत्र शहर होतं. त्या काळामध्ये जवळजवळ 2,500 वर्षांपूर्वी इतकं मोठं शहर एका साम्राज्याची राजधानी होतं. हे म्हणजे असं पट्टी पसरलेली असते 1.5 मैल रुंदीची आणि 9.5 मैल लांबीची. तर तितक्या ह्याच्यामध्ये हे शहर बसलेलं होतं. हे शहर तटबंदीने युक्त होतं. तो म्हणतो की याच्या भोवताली, या शहराच्या भोवताली 600 फूट रुंदीचा आणि 30 हात खोल असलेला असा पाण्याने भरलेला खंदक होता. त्याच्या तटाची रुंदी 24 फूट होती आणि त्याच्या तटामध्ये, त्या सबंध परिघामध्ये 64 वेशी म्हणजे 64 द्वार आत शिरण्यासाठी आणि 570 बुरुज होते. हे प्रत्यक्ष दर्शीनं पाहिलेलं वर्णन आहे. हे त्याने पाहून मग लिहून ठेवलेलं आहे. तो म्हणतो शहराला 4 दिशांना 4 महाद्वारं होती. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये फाहियान आणि युएनसन हे 2 चीनी प्रवासी सुद्धा येऊन त्यांनीही पाटलीपुत्र पाहिलं. ते नालंदाला आलेले होते. त्यांनी पाटलीपुत्र पाहिले आणि तेही या वर्णनाला, त्यांनी जे लिहिले त्यांचं वर्णन या वर्णनाला, मॅगॅस्थेनिसने केलेल्या वर्णनाला दुजोराच देतं. मौर्य साम्राज्य संपलं आणि त्याच्यानंतर शुंग आले, काण्वायन आले. यांच्या काळामध्ये त्या दुर्गवैभवात भर पडली की नाही, लिखित प्रमाणाअभावी ते सांगता येत नाही. मात्र कलिंगचा म्हणजे कोस्टल ओरिसा जो आहे, तर तिथला जो सम्राट आहे खारवेल नावाचा, तर त्याने हाथीगुंफा नावाच्या एका गुहेमध्ये शिलालेख कोरलेले आहेत. त्याचा तो प्रसिद्ध शिलालेख हाथीगुंफेचा. तर त्याने काही मोडकळीला आलेल्या दुर्गांची डागडुजी केली असे त्या शिलालेखात उल्लेख आहे. म्हणजे अर्थ असा की दुर्ग त्याही काळामध्ये प्रभावी होते, वापरले जात होते आणि डागडुजी करावी एवढी प्रायोरिटी त्यांना दिली जात होती. त्याच्यानंतर आलेले, दक्षिणेमध्ये आलेले किंवा उत्तरेमध्ये असलेले वाकाटक आहेत, नागवंश आहे, गुप्त आहेत, वर्धन आहे. वर्धन म्हणजे हर्षवर्धनाची पिढी. त्यांची स्वतःची आपापली अवाढव्य पैस असलेली साम्राज्य होती. सबंध उत्तर भारत असलेलं, सबंध दक्षिण भारतात असलेली मोठाली साम्राज्य होती. आणि जरी त्यांचे म्हणजे त्यांच्या राज्यात दुर्ग होते की नाही हे उल्लेख जरी आढळत जरी नसले तरी पण तिथे दुर्ग असायलाच हवेत हे राजकारणाच्या दृष्टीने गरजेचंच होतं आणि ते तुम्हाला दिसत राहतं. ही साम्राज्य बलाढ्य, दुर्जेय, अजिंक्य अशा दुर्गांनी मजबूत केलेली असायलाच हवीत. अन्यथा ती 200 वर्ष टिकणं अशक्य आहे. हे जे जनपद आहे त्याच्यामध्ये निरनिराळ्या मालांच्या बाजारपेठा असायला हव्यात आणि हे जनपद खुष्कीच्या मार्गाने, खुष्कीच्या म्हणजे रोडने, ज्याला आपण भूमार्गाने आपण म्हणूया त्याला, तर भूमार्गाने आणि जलमार्गांनी राज्याच्या इतर प्रदेशांशी जोडलेलं असायला हवं. हे जे स्थानीय आहे, हे 800 गावांचं जे हेडक्वार्टर्स आहे, या स्थानीयाच्या भोवती निरनिराळ्या रुंदीचे 3 खंदकांचे 3 लेयर्स असायला हवेत सुरक्षेच्या दृष्टीने. कारण ते तिथे त्या भागाचा महसूल जमा होतोय, कोश जमा होतोय
खजिना जमा होतो आहे, तर त्याचं संरक्षण करणं हे नितांत गरजेचं आहे.